नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक थोरात सर सह्याद्री करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर मी आज तुमच्याशी तलाठी भरतीमध्ये जे इंग्रजी व्याकरण यावर प्रश्न विचारले जातात त्याचा अभ्यासक्रम नेमका कोणता आहे याबद्दल चर्चा करणार आहे. आणि तसंच इंग्रजी विषयातील एक खूप महत्त्वाचा टॉपिक की ज्या घटकावर सर्वच परीक्षांना प्रश्न विचारले जातात तो म्हणजे चेंज द व्हॉइस या घटकावर मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. तर तलाठी भरती प्रक्रियेमध्ये जे काही इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न विचारले जातात, प्रथम त्याचा अभ्यासक्रम नेमका कोणता आहे आणि इंग्रजी विषयातील कोणत्या घटकांचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्या घटकांचे मार्क्स आपल्याला नक्कीच मिळतील. तर इंग्रजी विषयातील काही महत्त्वाचे घटक, एक पहिला महत्त्वाचा घटक आहे की पार्ट्स ऑफ स्पीच, म्हणजे याला आपण पार्ट्स ऑफ स्पीच याला मराठीमध्ये शब्दांच्या जाती असे म्हणतात. तर शब्दांच्या ज्या जाती आहेत त्या घटकावर बरेच प्रश्न विचारले जातात आणि काही ग्रामरचे प्रश्न विचारले जातात. तर एक सुरुवातीला शब्दांच्या जातीमध्ये पहिला घटक आहे नाउन. नाउन याला आपण नाम असे म्हणतो. तर नामावर फक्त काही ठराविक प्रश्न कसे विचारले जातात की चूज द करेक्ट नाउन फॉर्म ऑफ द गिवन वर्ड. समजा खाली दिलेल्या शब्दाचे योग्य नामाचे रूप ओळखा. आता त्यांनी एक 2016च्या परभणी आणि जालना जिल्ह्याच्या तलाठी भरतीमध्ये एक प्रश्न विचारला होता की नॅशनलाइज या शब्दाचे नाम तयार करा असा त्यांनी प्रश्न विचारला होता. तर नॅशनलाइज हे क्रियापद आहे. तर नॅशनलाइज शब्दापासून नाम कोणते तयार होईल, तर त्याचं उत्तर आहे नेशन. म्हणजे थोडक्यात इथे पहा की नामाचे योग्य रूप ओळखा. तर हे तुम्हाला इंग्रजी व्याकरणामध्ये पुढे सांगितलं जाईल. दुसरं आहे नामावर जे काही नामाचे प्रकार आहेत, कलेक्टिव्ह नाउन, प्रॉपर नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, त्या नामांवर सुद्धा परीक्षेला काही प्रश्न विचारले जातात. त्यानंतर दुसरं आहे पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये समजा प्रोनाउन आहे. तर प्रोनाउन मध्ये एक प्रश्न कसा विचारला जातो की शब्दांच्या जातीमधील प्रोनाउन म्हणजे सर्वनाम या घटकावर दिलेल्या वाक्यामध्ये योग्य सर्वनाम वापरा असे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर ॲडजेक्टिव्ह. आता कधी कधी ॲडजेक्टिव्हवर काय प्रश्न विचारला जातो, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. तर विशेषणा प्रश्न येतो चूज द करेक्ट ॲडजेक्टिव्ह किंवा फिल इन द ब्लँक करेक्ट ॲडजेक्टिव्ह. खालील वाक्यामध्ये योग्य ॲडजेक्टिव्ह वापरा किंवा आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ वर्ड. अधोरेखित केलेल्या शब्दाची जात सांगा. आताच 2016च्या तलाठी भरतीमध्ये एक प्रश्न त्यांनी विचारला होता की ही डज हिज वर्क केअरफुली. त्याने वाक्य पण कसं दिलं होतं बघा, ही डज हिज वर्क केअरफुली. आता आपल्याला हा शब्द काय वाटतो, तर केअरफुली हे ॲडव्हर्ब आहे. म्हणजे ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब यावर असेच प्रश्न विचारले जातात की आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच, अधोरेखित शब्दाची जात सांगा. तर इथे केअरफुली हे ॲडव्हर्ब आहे. कधी कधी अधोरेखित शब्दाची जात सांगा तो दिलेला शब्द ॲडजेक्टिव्ह सुद्धा असतो. त्यानंतर पुढील शब्दाची जी आपली जात आहे वर्ब किंवा ॲडव्हर्ब आपण पाहिलं की अधोरेखित केलेला शब्द हा कोणत्या जातीचा आहे, तर तो कधी कधी ॲडव्हर्ब असतो, कधी ॲडजेक्टिव्ह असतो. आता क्रियापद यावर सुद्धा काही प्रश्न महत्त्वाचे विचारले जातात. ते ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. बस एवढेच दोन प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं प्रिपोजिशन्स म्हणजे शब्दयोगी अव्यय. यावर बरेच प्रश्न फिल इन द ब्लँक्स असं विचारलं जातं. तर प्रिपोजिशन्स मध्ये verbs followed by the prepositions हा घटक आपल्याला फार महत्त्वाचा आहे. verbs followed by prepositions. शक्यतो असे शब्द विचारले जातात की इंग्रजीमध्ये काही क्रियापदांच्या जोडीला ठरलेली शब्दयोगी अव्यये विचारली जातात, म्हणजे ती त्यांच्या जोडीला असतात. म्हणजे आताच त्यांनी एक 2016च्या तलाठी भरतीमध्ये विचारलं होतं लुक. आता लुक या क्रियापदानंतर वेगवेगळे शब्दयोगी अव्यय विचारले जातात किंवा असतात.
ती त्याच्या जोडीलाच असतात, पण प्रत्येकाचे अर्थ हे वेगळे असतात. म्हणजे हा टॉपिक परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे. वर्ब्स फॉलोड बाय द प्रिपोजिशन, म्हणजे अशी क्रियापदं की त्यांच्या जोडीला कोणती शब्द घ्यावे येतात ते ठरलेलं असतं. समजा मी असं एक म्हणलं लुक इनटू, तर आताच्या 2016च्या जालना तलाठी भरतीमध्ये या लुक इनटू वर एक प्रश्न त्यांनी विचारला होता. म्हणजे लुक हे क्रियापद आहे आणि इनटू हे प्रिपोजिशन आहे. तर लुक इनटू मध्ये च्यामध्ये लक्ष घालणे असा याचा अर्थ होतो. तर लुक नंतर वेगवेगळी प्रिपोजिशन आल्यानंतर त्यांचा अर्थ बदलतो. तर पुढे तुम्हाला हेही सांगितलं जाईल की कोणत्या क्रियापदाबरोबर कोणती प्रिपोजिशन येतात हे फिक्स मध्ये असतात आणि त्यावर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर कंजक्शन जे असतात त्यावरही प्रश्न विचारले जातात. जसे टाइप्स ऑफ सेंटेन्स आहे, सिंपल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड, हे जे वाक्याचे प्रकार आहेत त्यामध्ये कंजक्शन्स महत्वाची भूमिका बजावतात. म्हणजे जर तुम्हाला कंजक्शन समजलं नाही तर हे वाक्याचे प्रकार समजणार नाही. कधी कधी असंही विचारतात आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ सेंटेन्स, वाक्याचा प्रकार ओळखा. तर वाक्याचे जे प्रकार आहेत सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स किंवा सिंपल कॉम्प्लेक्स किंवा सिंपल कंपाऊंड, हे जे वाक्याचे प्रकार आहेत हा दिलेला वाक्याचा प्रकार कोणता असेही प्रश्न विचारले जातात. आता पार्ट्स ऑफ स्पीच वर नक्की कोणते प्रश्न विचारले जातात ते आपण थोडक्यात याचा अभ्यास केला. आता आपण पाहणार की ग्रामर या घटकावर तलाठी भरतीला किंवा कोणत्याही सर्व स्पर्धा परीक्षेला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात तो घटक आता आपण पाहू. तर आता आपण पाहणार ग्रामर या घटकावर. ग्रामर मध्ये एक साधारणतः चेंज द व्हॉइस, चेंज द डिग्री, आर्टिकल्स, त्यानंतर ऍड द क्वेश्चन टॅग या घटकांवर बरेच प्रश्न तलाठी भरतीला विचारलेले आहेत. म्हणजे ग्रामर असतात, आता ग्रामर मध्ये हेच घटक विचारतात म्हणून आपण मोजून फक्त तेवढेच घटक करावे असं नाही. तर ग्रामर मध्ये जे काही महत्त्वाचे घटक आहेत ते सर्व घटकांचाच आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. तर आता त्यामध्ये मी काही व्याकरणाची नावे सांगतो. आता घटक क्रमांक 1 चेंज द व्हॉइस या घटकावर परीक्षेला कधी कधी दोन प्रकारचे प्रश्न विचारले जातात किंवा दोन प्रश्न विचारले जातात. त्यानंतर चेंज द डिग्री या घटकांचा तुम्ही अभ्यास करा. चेंज द डिग्री हा एक दुसरा व्याकरणाचा महत्वाचा घटक. तिसरा आहे ऍड द क्वेश्चन टॅग, ऍड द क्वेश्चन टॅग या घटकावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर आता चेंज द व्हॉइस, चेंज द डिग्री, ऍड द क्वेश्चन टॅग, त्यानंतर इनडायरेक्ट स्पीच, त्याला आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच असं म्हणतो. इनडायरेक्ट स्पीच यालाच रिपोर्टेड स्पीच असेही म्हणतात. तर लक्षात घ्या हे व्याकरणाचे चार महत्वाचे जे घटक आहेत यावर दोन किंवा एक प्रश्न हमखास तलाठी भरतीला विचारला जातो. मग आता इतर व्याकरणामध्ये इतर जे व्याकरणातील महत्वाचे घटक आहेत, समजा काही इडियम्स, फ्रेजेस असतात, वन वर्ड सबस्टिट्यूशन, यावर सुद्धा काही प्रश्न विचारले जातात. सिनॉनिम्स, अँटोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, यावरही परीक्षेला काही प्रश्न विचारले जातात. परंतु तलाठी भरतीसाठी जे काही समानार्थी आणि विरुद्धार्थी प्रश्न विचारले जातात ते अतिशय सोपे असतात. एक उदाहरण देतो की 2016ला जालना जिल्ह्याच्या तलाठी भरतीमध्ये त्यांनी एक प्रश्न विचारला होता की राईट द अँटोनिम्स टू द गिवन वर्ड. त्यांनी मॉइस्ट हा शब्द दिला होता की खाली जो मॉइस्ट शब्द दिलाय त्या शब्दाच्या विरुद्धार्थी म्हणजे त्याला योग्य असा अँटोनिम्स विरुद्धार्थी शब्द कोणता, चार पर्याय दिलेले असतात आणि हे सोपं आहे. तर याच्या अपोजिट किंवा विरुद्ध शब्द येतो ड्राय. म्हणजे जालना जिल्ह्याची जी तलाठी भरती झाली बघा 2016ची त्या परीक्षेला मॉइस्ट शब्द विचारलेला आहे आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द त्याचं उत्तर आहे ड्राय. ड्राय म्हणजे कसं कोरडं आणि मॉइस्ट म्हणजे कसं दमट. दमट आणि कोरडे, थोडक्यात आपल्या भाषेत मॉइस्ट म्हणजे ओलसर, ड्राय म्हणजे कोरडे. तर जे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स विचारले जातात ते अतिशय सोपे असतात कारण तलाठी परीक्षा ही
अतिशय सोप्या पद्धतीची असते. आता इथे फक्त काही थोडेसे अवघड प्रश्न कोणते असतात पहा, की चूज द करेक्ट नियरेस्ट मिनिंग द वर्ड गिवन, किंवा खाली जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाला योग्य असलेला अर्थ तुम्ही निवड करा. मग यामध्ये काही शब्द खूप थोडेसे अवघड असतात. मग त्या घटकांचा जो मार्क्स असतो तो जवळजवळ काहींना मिळतो किंवा काहींना मिळतही नाही. तर त्या घटकाचा फारसा अभ्यास आपण कितीही केला तरी एखादा अर्धा किंवा एक दोन शब्द थोडेसे अवघड विचारले जातात, त्या घटकाचा फारसा विचार करायचा नाही. तर ग्रामर मधील हे जे घटक मी तुम्हाला सांगितलेले आहेत, जसं चेंज द व्हॉइस, चेंज द डिग्री, ऍड द क्वेश्चन टॅग, इनडायरेक्ट स्पीच, अजून थोडंसं आर्टिकल्स म्हणजे उपपद, यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. आर्टिकल्स वापरा. तर आर्टिकल्स उपपदे जसं ए, एन, द यांना आर्टिकल्स असे म्हणतात. ही दिलेल्या वाक्यामध्ये योग्य आर्टिकल्स वापरा. त्यानंतर वाक्यामध्ये एखादं वाक्य देतात, चूज द करेक्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स, किंवा याला आपण असं म्हणू चूज द इनकरेक्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स. एखादं इंग्रजीचं वाक्य देतात, त्या वाक्यातला एखादा भाग चुकीचा देतात आणि तो चुकीचा भाग आपल्याला ओळखता आला पाहिजे. म्हणजे प्रश्न कसा असतो पहा, चूज द इनकरेक्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स. एक वाक्य देतात, त्यात ए बी सी डी असे 4 गट केलेले असतात आणि ते वाक्य वाचल्यानंतर ग्रामॅटिकली त्यातला कोणता भाग चुकीचा आहे हा एक प्रश्न विचारला जातो. त्यानंतर काही थोडेसे वेगळे प्रश्न पहा. हे झाले व्याकरणाचे प्रश्न. अजून यामध्ये अजूनही काही घटक आहेत, जसं यूज अनलेस, इफ नॉट, हार्डली व्हेन, नो सूनर दॅन, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, असर्टिव्ह, निगेटिव्ह, इम्पेरेटिव्ह. त्यानंतर नॉट ओनली बट ऑल्सो, असं जे काही वेगळ्या प्रकारचं ग्रामर आहे त्यावरही काही सोपे प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये अजून परीक्षेला काय प्रश्न आला तर बघा, फाइंड ऑड मॅन आउट. आता हा एक प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला जातो. फाइंड ऑड मॅन आउट याचा अर्थ 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्यातून एक वेगळा घटक कोणता ते तुम्ही ओळखायचा असतो. प्रश्न पहा, प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. फाइंड ऑड मॅन आउट याचा अर्थ 4 पर्यायातून वेगळा पर्याय ओळखा. मग आता इथे फाइंड ऑड मॅन आउटला नक्की कोणते शब्द विचारले जातात, तर कधी कधी काय करतात, 3 शब्द ऍडजेक्टिव्ह असतील, 1 शब्द ऍडवर्ब असेल, जे 3 समान असतात आणि एक वेगळा, ते आपले उत्तर असते. कधी कधी काय असतं की कलेक्टिव्ह नाउन आणि प्रॉपर नाउन जे आहे, किंवा कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन आहे, यावर प्रश्न विचारले जातात. मग आता 2016च्या तलाठी भरतीमध्ये फाइंड ऑड मॅन आउट याला एक प्रश्न काय विचारला होता का, आता मी इथे 4 पर्याय देतो. फ्लॉवर, नंबर 2 रोज, नंबर 3 लिली आणि पर्याय 4 मारीगोल्ड. तर याचा अर्थ काय झाला, प्रश्न काय विचारलाय का, फार सोपा आहे की फाइंड ऑड मॅन आउट, एक वेगळा पर्याय ओळखा. पर्यायाचा जर विचार केला तर आपल्याला लगेच लक्षात येईल की 4 पर्यायामधून वेगळा घटक कोणता. तर सोपा आहे. फ्लॉवर म्हणजे काय, फूल. आता रोज म्हणजे गुलाब, लिली हे फुलाचं नाव आहे, मारीगोल्ड म्हणजे झेंडूचे फूल. तर एक पर्याय लक्षात घ्या, फ्लॉवर या शब्दाचा अर्थ होतो फूल, परंतु फूल हे कॉमन नाउन आहे म्हणजे सामान्य नाम आहे, आणि रोज, लिली आणि मारीगोल्ड ही प्रॉपर नाउन आहे म्हणजे विशेष नामे आहेत. याचा अर्थ वेगळा पर्याय कोणता असेल तर फ्लॉवर म्हणजे रोज विशेष नाम आहे, लिली विशेष नाम आहे, मारीगोल्ड हे सुद्धा विशेष नाम आहे, परंतु फ्लॉवर हे काय आहे, सामान्य नाम आहे म्हणजे कॉमन नाम. म्हणजे तुमचा वेगळा पर्याय काय येईल तर पर्याय 1 म्हणजे फाइंड ऑड मॅन आउट. असेही प्रश्न तलाठी भरती परीक्षेला विचारले जातात. तर आपण एक थोडक्यात तलाठी भरती प्रक्रियेचा अभ्यासक्रम समजून घेतला. मी जे घटक तुम्हाला सांगितले ह्याच घटकावर परीक्षेला जास्त प्रश्न विचारले जातात. फक्त इडियम्स,
फ्रेजेस ज्या आहेत त्या सुद्धा फार सोप्या आहेत. एक उदाहरण सांगतो. समजा त्यांनी परीक्षेला विचारलं होतं की फाइंड द करेक्ट मीनिंग ऑफ द फॉलोइंग किथ अँड किन्स ही इडियम्स दिली होती. मग तिचा अर्थ काय होतो? ब्लड रिलेशनशिप म्हणजे काय? किथ अँड किन्स. अशा सोप्या सोप्या ज्या इडियम्स आहेत, फ्रेजेस आहेत, त्याच परीक्षेला विचारल्या जातात. त्याही तुम्हाला पुढील भागामध्ये सांगितल्या जातील. तर आता आपण चेंज द व्हॉइस या घटकावर चर्चा करणार आहोत. तर आता आपण तलाठी भरतीसाठी जो आवश्यक इंग्रजी व्याकरणाचा अभ्यासक्रम आहे तो समजून घेतला. हेच घटक तुम्ही पहा 2016 जी तलाठी भरती झाली त्या परीक्षेमध्ये मी आता जे घटक तुम्हाला सांगितले तेच प्रश्न तुम्हाला दिसतील. 2019 साली महापोर्टलनुसार जी तलाठी भरती झाली तो अभ्यासक्रम नाही आहे. आता जुन्या पद्धतीने म्हणजे 2016 ज्या पद्धतीने तलाठी भरती झाली त्याच पद्धतीने आता इथून पुढची तलाठी भरती होणार आहे. तर इंग्रजी व्याकरणातील मी जे घटक तुम्हाला सांगितले त्या घटकांचाच अभ्यास तुम्ही करा. आणि हे घटक किती सोपे आहेत त्यातला एक भाग मी तुम्हाला सांगतो. आज आपण त्यातील चेंज द व्हॉइस या घटकावर चर्चा करणार. हा घटक अतिशय सोपा आहे आणि यावर फार सोपे प्रश्न विचारले जातात. आता जर एक विचार केला, इयत्ता 8वी पासून पुढे जसं तुमचं कॉलेज झालं त्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये असतानाही आपल्याला चेंज द व्हॉइस हा घटक अवघड जात होता. अजूनही बऱ्याच जणांना हा घटक अवघडच जातो. कोणालाही जरी विचारलं तरी आम्हाला चेंज द व्हॉइस, इनडायरेक्ट स्पीच आणि डिग्री हे 3 घटक खूप अवघड जातात. प्रत्येक जण असं म्हणतो. तर आपल्याला असं म्हणून चालणार नाही. हा घटक किती सोपा आहे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. आता पहा, चेंज द व्हॉइस याला मराठीमध्ये प्रयोग बदला असे म्हणतात. प्रयोग बदला. मग प्रयोग बदला तर जसं मराठीमध्ये कर्तरी कर्मणी हे 2 प्रयोग आहेत. मराठीमध्ये अजून इतरही प्रयोग आहेत, परंतु इंग्रजीमध्ये प्रयोग हे 2च, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग. तर आता यामध्ये एक गोष्ट महत्वाची की आपल्याला एखादं वाक्य दिलं जातं आणि चेंज द व्हॉइस करा असा प्रश्न विचारला जातो किंवा त्यावर अजून एक वेगळा प्रश्न म्हणजे उत्तर तेच असतं. प्रश्न काय असतो? चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इनटू पॅसिव्ह व्हॉइस किंवा चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इनटू ऍक्टिव्ह व्हॉइस किंवा एक दोघांना एकच नाव चेंज द व्हॉइस. या सर्वांचा अर्थ शेवटी एकच असतो. मग चेंज द व्हॉइस करायचं आहे म्हणजे नक्की उत्तर काय येणं गरजेचं आहे किंवा नक्की चेंज द व्हॉइस करायचं म्हणजे वाक्यामध्ये आपण काय बदल करायचा ते थोडक्यात पाहू. तर चेंज द व्हॉइस यामध्ये 2 घटक पहा. व्हॉइस 2च प्रकारचे आहेत. एक आहे ऍक्टिव्ह व्हॉइस, याला म्हणतात कर्तरी प्रयोग. नंबर 2 दुसरा आहे पॅसिव्ह व्हॉइस, याला म्हणतात कर्मणी प्रयोग. मग जसं आपल्या मराठीमध्ये प्रयोगाचे बरीच प्रकार आहेत तसं इंग्रजीमध्ये फक्त हे 2च, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. मग मित्रांनो चेंज द व्हॉइस इतका सोपा आहे. पहा आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय की जर तुम्हाला चेंज द व्हॉइस करा असा त्यांनी प्रश्न विचारला तर दिलेलं वाक्य जर ऍक्टिव्ह व्हॉइसचं असेल तर तुमचं उत्तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये येणं गरजेचं असतं आणि त्यांनी विचारलेलं वाक्य जर पॅसिव्ह व्हॉइसचं असेल तर तुमचं उत्तर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये येणं गरजेचं असतं. मग यामध्ये एक गोष्ट पुन्हा लक्षात घ्या की आपल्याला जर दिलेलं वाक्य ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे म्हणजे कर्तरी प्रयोगाचं आहे का कर्मणी प्रयोगाचं आहे हे जर ओळखता आलं नाही तर तुम्ही उत्तर लिहू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला आज आणि आता यामध्ये पॅसिव्ह व्हॉइसचं इंग्रजी वाक्य कसं ओळखायचं त्याची अतिशय सोपी पद्धत शिकवणार आहे. तर पहा आता ऍक्टिव्ह व्हॉइस हे आपण नंतर पाहू. तर सुरुवातीला तुम्हाला मी एखादं इंग्रजीचं वाक्य हे 100% पॅसिव्ह व्हॉइसच आहे हे कसं ओळखायचं तर त्याची एक सोपी पद्धत पहा. पॅसिव्ह वाक्य ओळखणे हा घटक आपण पाहतो. पॅसिव्ह जर ओळखता आलं तर तुम्ही ऍक्टिव्ह वाक्य ओळखू शकता. पॅसिव्ह वाक्य ओळखणे हा आपला घटक. तर एखादं इंग्रजीचं वाक्य हे पॅसिव्ह आहे म्हणजे कर्मणी प्रयोगाचे आहे हे कसं ओळखायचं
तर एखादं इंग्रजीचं वाक्य पॅसिव्ह आहे हे ओळखण्याचे फक्त दोनच प्रकार म्हणजे दोनच पद्धती इंग्रजीमध्ये आहेत आणि त्या फार सोप्या आहेत. पहिली पद्धत मी तुम्हाला सांगतो. नंबर 1, जर दिलेल्या इंग्रजी वाक्यामध्ये मी काय नियम थोडक्यात सांगतो. जर दिलेल्या इंग्रजी वाक्यामध्ये am is are त्यानंतर अजून दोन शब्द लिहितो was आणि were. मी फक्त 5च शब्द फळ्यावर लिहिलेले आहेत. या 5 शब्दांना सहाय्यकारी क्रियापदे असे म्हणतात. म्हणजे हेल्पिंग वर्ब. am is are was were हे 5 शब्दांपैकी कोणताही एक शब्द त्या इंग्रजी वाक्यामध्ये आला आणि त्याच्यानंतर लगेच क्रियापदाचे तिसरे रूप आले तर ते वाक्य 100% पॅसिव्ह व्हायचंच असतं. एक पहिला प्रकार मी तुम्हाला सांगितलेला आहे. त्याची काही उदाहरणेही आपण पाहणार. तर काय सांगितलं, जर दिलेल्या इंग्रजी वाक्यामध्ये am is are was were आणि त्यानंतर लगेच क्रियापदाचे तिसरे रूप असेल तर त्या वाक्याला पॅसिव्ह व्हायचं वाक्य असं म्हणतात. आता V3 यालाच क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाला इंग्रजीमध्ये पास्ट पार्टिसिपल असे म्हणतात. मग ही क्रियापदाची 3 रूपे जर तुम्हाला माहित नसतील, महत्वाची, तसं इंग्रजीमध्ये क्रियापदांना स्वतःची 5 रूपे असतात. आपल्याला जर सर्वच व्याकरणाचे घटक सोडवायचे असतील तर क्रियापदाची 3 रूपं तुम्हाला माहित असणं फार गरजेचं आहे. आता क्रियापदाची 3 रूपे, जसं मी एक उदाहरण देतो तुमच्या समोर. राईट या क्रियापदाचं दुसरे रूप रोट आणि तिसरे रूप आहे रिटर्न. म्हणजे राईट, रोट, रिटर्न हे झालं क्रियापदाचं पहिलं रूप, हे दुसरं आणि हे तिसरं. म्हणजे मला असं म्हणायचे राईट, रोट, रिटर्न, इट, एट, इटर्न, टेक, टूक, टेकन, प्लेड, 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 वर्क, वर्क, वर्क अशी क्रियापदाची स्वतःची जी 3 महत्वाची रूपे आहेत ती जर तुम्हाला माहित नसतील तर चेंज व्हायस तुम्हाला जमणार नाही. तर मग ही जी महत्वाची क्रियापदाची 3 रूपे आहेत नक्की ती कोणती पाठ असणं आपल्याला गरजेचं आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. कारण इंग्लिशमध्ये क्रियापदे भरपूर आहेत परंतु परीक्षेला कोणती विचारली जातात ती तुम्हाला पुढे मी सांगणार आहे. तर मी एक उदाहरण दिलं की am is are was were यांच्यानंतर जर क्रियापदाचे तिसरे रूप आले तर त्याला पॅसिव्ह व्हायचंच वाक्य असं म्हणतात. एक उदाहरणार्थ आपण पाहू. समजा मी असं लिहिलं, एक सोपं वाक्य देतो. लेटर इज रिटर्न. लेटर इज रिटर्न. तुम्ही कोणताही शब्द घ्या, मी फक्त इज घेतलेला आहे. इज तर मी नियम काय सांगितला, जर दिलेल्या इंग्रजी वाक्यामध्ये am is are was were या सहाय्यकारी क्रियापदांपैकी कोणतेही एक सहाय्यकारी क्रियापद वाक्यात आले आणि त्यानंतर लगेच क्रियापदाचे तिसरे रूप आले तर त्याला पॅसिव्ह व्हायसचं वाक्य असं म्हणतात. समजा मी एक उदाहरण काय घेतलं, लेटर इज रिटर्न हे वाक्य पॅसिव्ह व्हायचं आहे. कारण इज जे 5 शब्द मी दिले am is are पैकी इज आलेला आहे आणि लगेच रिटर्न हे क्रियापदाचे किती रूप आहे, तिसरे, म्हणून या वाक्याला काय म्हणा, पॅसिव्ह व्हॉइस. आता दुसरा प्रकार पॅसिव्ह व्हॉइस ओळखण्याचा दुसरा प्रकार पहा. पहिला मी तुम्हाला सांगितला दुसरा प्रकार, जर दिलेल्या इंग्रजी वाक्यामध्ये पहा शब्द पहा बी, बीन आणि बीइंग, बी, बीन. तर दुसरा प्रकार पहा, जर दिलेल्या वाक्यामध्ये बी, बीन, बीइंग हे 3च शब्द आणि त्यानंतर लगेच क्रियापदाचे तिसरे रूप जर आले तर याही वाक्याला पॅसिव्ह व्हॉइस असे म्हणतात. म्हणजे हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं आहे किंवा कर्मणी प्रयोगाचं आहे असं म्हणतात. मग पहा लक्षात घ्या, तर एखादं इंग्रजीचं वाक्य पॅसिव्ह आहे हे ओळखण्याचे 2 प्रकार किंवा 2 पद्धती मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर शब्द पुन्हा लक्षात घ्या, जर दिलेल्या वाक्यामध्ये आता
एम इज आर वॉज वेअर यांच्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप आणि बी बीन बीइंग या तीन शब्दानंतर क्रियापदाचे तिसरे रूप आले तर त्यालाही पॅसिव्ह व्हायचंच वाक्य असं म्हणतात. एक उदाहरण घेऊ पाहू. बी बीन बीइंग. आता या शब्दांच्या अगोदर काय आणि नंतर काय, तर नंतर तिसरं रूप महत्वाचं आहे. दोनच प्रकार पॅसिव्ह वाक्य ओळखण्याचं. बी बीन बीइंग यांच्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप आणि एम इज आर वॉज वेअर यांच्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप. तर याचं एक उदाहरण आपण पाहू. एक उदाहरण पहा. लेटर विल बी रिटर्न. एक समजण्यासाठी मी उदाहरण घेतले. लेटर विल बी रिटर्न. तर इथे एकच पहा, बी बीन बीइंग यापैकी वाक्यात बी शब्द आलेला आहे, त्यानंतर लगेच क्रियापदाचे तिसरे रूप. तर या वाक्याला काय म्हणायचं, पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य, कर्मणी प्रयोगाचे वाक्य. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली, जर दिलेल्या इंग्रजी वाक्यामध्ये शब्द पहा, मी पुन्हा सांगतो, जर दिलेल्या इंग्रजी वाक्यामध्ये एम इज आर वॉज वेअर बी बीन बीइंग या शब्दांच्या नंतर लगेच क्रियापदाचे तिसरे रूप आले तर त्याला पॅसिव्ह व्हॉइस असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक तलाठी भरतीसाठी आवश्यक अभ्यासक्रम आणि या परीक्षेला कोणते प्रश्न विचारले जातात ते आपण थोडक्यात समजून घेतलं. तर पुढील भागामध्ये आपण छंदवाईज कसा सोडवायचा या घटकाचा अभ्यास करणार. तर लवकरच ही तलाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. या तलाठी भरती प्रक्रियेसाठी सह्याद्री करिअर अकॅडमीनं एक सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती नावाचा एक ॲप सुरू केलेला आहे. हे सर्व म्हणजे तलाठी भरती प्रक्रिया ज्यांना ही तलाठी परीक्षा द्यायची आहे, आपल्याकडे असा काही वर्ग आहे की जे काम करून शिकतात परंतु क्लास जॉईन करू शकत नाही, त्या मुलांसाठी हा कोर्स उपयुक्त ठरेल. त्यानंतर अशा काही महिला आहेत की त्या जॉब करतात परंतु तलाठी परीक्षा द्यायची आहे, क्लास करणं शक्य नाही. तर 24 तासात केव्हाही तुम्ही हे तलाठी भरतीचे सर्व व्हिडिओ लेक्चर्स तुम्ही पाहू शकता सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती ह्या ॲपवर. तर सोपा आहे हा कोर्स. सह्याद्री करिअर अकॅडमीने नुकताच सुरू केलेला आहे. यामध्ये या तलाठी भरतीमध्ये जे काही सर्व विषय आहेत त्या सर्व विषयांचे व्हिडिओ लेक्चर सुद्धा आहेत. याचे एक सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तलाठी भरतीसाठी जे विषय आहेत त्यामध्ये प्रत्येक विषयाला 2-2 शिक्षक आहेत. म्हणजे गणित विषयासाठी 2, इंग्रजीसाठी 2, मराठी विषयासाठी 2. म्हणजे तुम्हाला तलाठी भरतीसाठी 2-2 शिक्षकांचं मार्गदर्शन सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती या ॲपच्या कोर्समध्ये मिळणार आहे. तर ह्या ॲपमध्ये हा कोर्स सुरू झालेला आहे. तर मित्रांनो, प्ले स्टोअरवर जाऊन सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती असे नाव टाईप करा, ॲप डाउनलोड करा आणि त्या ॲपमधील तलाठी भरतीचा हा कोर्स तुम्ही सुरू करा. या कोर्समध्ये सर्व विषयांचे लेक्चर्स तुम्हाला ऑनलाईन आणि थोडक्यात लाईव्ह आणि रेकॉर्डेड अशा दोन्ही प्रकारचे व्हिडिओ लेक्चर्स पाहायला मिळतील. त्यानंतर टॉपिकनुसार टेस्ट सुद्धा तुम्हाला दिली जाईल. तर या उपक्रमामध्ये सर्व विषयांचे लेक्चर्स, तलाठी भरती प्रक्रियेची टेस्ट सिरीज, या भरती परीक्षेला कोणत्या प्रकारचे कसे प्रश्न येतात ही सर्व माहिती तुम्हाला त्या ॲपमध्ये दिली जाईल. आणि हे लेक्चर्स तुम्ही केव्हाही घरी पाहू शकता. म्हणजे त्यामध्ये काही लाईव्ह लेक्चर्स आहेत आणि काही रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत. तर प्रत्येक विषयाला 2-2 शिक्षक तिथे आहेत. त्यामुळे तुम्हाला या घरी बसून तलाठी भरती प्रक्रियेमध्ये नक्कीच यश येईल अशी आमची खात्री आहे. तर पुढील भागामध्ये मी तुमच्यासाठी एक असाच इंग्रजी व्याकरणातील एक टॉपिक घेऊन येईल. तो आपण आता फक्त चेंज द व्हॉइस मध्ये पॅसिव्ह वाक्य कसं ओळखायचं हे पाहिलं. पुढे आपण पाहणार चेंज द व्हॉइस सोडवायचा कसा. धन्यवाद.